तर कढईमध्ये मी आत्ता घेतलेलं आहे 1 लिटर दूध. याच्यामध्ये मी काहीही घातलेलं नाही, म्हणजे पाणी, साखर किंवा इतर कुठलीही गोष्ट घातलेली नाही. तर आता मी हे दूध चांगलं उकळून म्हणजे घट्ट होईस तर उकळणार आहे आणि त्याच्यानंतर मग साखर टाकून याची बासुंदी बनवणार आहे. तर बघूयात आपण याची बासुंदी कशी बनवायची आणि किती बनते 1 लिटर दुधाची ते. तर बघू शकता की अशा पद्धतीने दूध छान उकळत आहे. तर असंच जोपर्यंत दूध घट्ट व्यवस्थित होत नाही तोपर्यंत असंच हलवत राहायचं. खूप सारखं हे नाही करायचं. जी साईडला लागलेली दुधाची साय असते ती हळूहळू असं आतमध्ये घ्यायचं, करपू द्यायचं नाही, कारण करपल्यानंतर त्याची चव वेगळीच होते. म्हणून ह्याला असं हळूहळू काढून आतमध्ये टाकायचं आहे. जेव्हा दुधावरती छान अशी घट्ट साय येते तेव्हा सेंटरला थोडंसं तुम्ही असं ते फोडून बाजूला करायचं, म्हणजे आतली वाफ जी आहे ते बाहेर व्यवस्थित पडले जाईल, म्हणजे फुटणार नाही. फुटलं तर एखाद्या वेळेस तोंडावर येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे हळूहळू उकळायचं आहे. आणि नेहमी जेव्हा आपण बासुंदी बनवत असतो ना तेव्हा एखाद्या जाड कढईमध्येच बनवायची आहे, कारण ती करपत नसते. पातळ ह्याच्यामध्ये बनवायला घेतलं तर काय होतं, लवकर करपण्याची शक्यता असते. आणि साखर जी आहे ती दूध चांगलं घट्ट झाल्यानंतरच टाकायचं, सुरुवातीलाच टाकायचं नाही, कारण काय होतं कधी कधी दूध फाटण्याची शक्यता असते. तर त्याच्यामुळे दूध चांगलं उकळून व्यवस्थित तसं घट्ट झाल्यानंतरच त्याच्यामध्ये तुम्ही साखर घालायची आहे. आणि मग नंतर त्याच्यानंतर पण थोडा वेळ तुम्हाला ते व्यवस्थित विरघळू द्यायची आहे, पूर्ण घट्ट होऊस तर. थोडं साखर टाकल्यानंतर थोडंसं जे घट्ट झालेलं दूध आहे ते पातळ होतं, पण काही हरकत नाही. जेव्हा ते परत तुम्ही थोडंसं उकळी द्याल त्या दुधाला तेव्हा ते दूध चांगलं घट्ट होईल. तर बघू शकता असं हे दुधाला उकळताना साय येते तेव्हा ते काय होतं, जास्त वेळ जर असंच ठेवलं तर ही जी दुधावरची साय आहे ना ती चांगली असं कडक होते आणि वाफ नाही बाहेर पडली जात. आणि कधी कधी मग ते जर जास्त वाफ तयार झाली तर फुटू शकतं आणि ते तोंडावर उडण्याची शक्यता असते. म्हणून काय करायचं, हळूच एखादा चमचा असेल किंवा जे काही असेल तुमच्याकडे त्यांनी असं हे मध्ये सेंटरला थोडंसं हळूहळू असं फोडायचं, म्हणजे काय होतं की आतली वाफ बाहेर पडते आणि जे दूध वर आलेलं आहे ते खाली बुडालं जातं. तर आता बघा दूध छान असं व्यवस्थित घट्ट झाले. साईडचं जे दूध आहे ते वाळलेलं आहे ना, तर त्याला काय करायचं, हे आतलंच जे घट्ट झालेलं गरम दूध आहे ना ते साईडला घ्यायचं असं व्यवस्थित. आणि आता बघा छान व्यवस्थित घट्ट झालं. आता ह्याच्यामध्ये हे असं कन्सिस्टन्सी अशी आली ना दुधाची, ह्याच्यामध्ये आता आपण साखर घालायची. साखर तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता, नाही घातलात तरी ह्या दुधाचा जो ओरिजिनल गोडवा आहे ना त्याची पण बासुंदी खूप छान लागते. जर तुम्हाला अजून थोडंसं गोड आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये साखर घालू शकता. आता ही जी आहे ना दूध ज्या प्रमाणात उकळले आणि ही जो दुधाला घट्टपणा आला आहे ना तर तो आता योग्य आलेला आहे, म्हणजे ही साखर घालण्याची ही योग्य वेळ आहे असं समजून घ्यायचं. तर आता मी याच्यामध्ये थोडीशी साखर घालते. कुठेही दूध करपलेलं नाही आहे. जरी साईडला लागलेलं असेल तर आतलं जे गरम दूध आहे त्याच्यामध्ये चमचा बुडवून असं साईडला हलकासं फिरवून घ्यायचं आणि ती साय आतमध्ये ढकलायची आहे दुधामध्ये. आणि परत असं शेवटीला थोडे चान्सेस असतात करपण्याचे. बघा आपण साखर नाही घातली सुरुवातीला म्हणून ते करमत नाही आहे, असं व्यवस्थित आहे. कलर पण छान आलेला आहे. जेव्हा आपण साखर घालतो ना तेव्हा बघा आता कलर पण कसा होतो आणि ते हे पण कसं होतं ते. तर मी आता ह्याच्यामध्ये 4
4च चमचे साखर घालते. ठीक आहे. तर आता साखर घातल्यानंतर थोडंसं बासुंदी जी आहे थोडीशी पातळ होईल, पण नंतर जेव्हा आपण त्याला परत साखर विरघळेपर्यंत शिजवलं ना दूध व्यवस्थित, की मग ते काय होतं, आपल्याला पाहिजे असलेला जो घट्टपणा आहे ना दुधाचा तो येईल. ठीक आहे. तर ह्या वेळेला सुरुवातीला इतकं सारखं सतत असं चमचा हलवण्याची गरज नाही आहे. जेव्हा शेवटीला दूध घट्ट जर होतं ना, तर तेव्हा साखर घातल्यानंतर सतत चमचा हलवत ठेवायचा आहे, कारण हे करपतं नाही तर मग त्याच्यामुळे. नंतर ही बासुंदी फ्रीजमध्ये कशात तरी काढून ठेवा थंड ह्याच्यामध्ये. जेव्हा ती थंड होईल ना तेव्हा खूप सुंदर लागतं खायला. जर आवडत असेल तर ट्राय नक्की करून पहा आणि मला व्हिडिओमध्ये रिप्लाय करा की तुमची बासुंदी कशी तयार झाली. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट नक्की करा. तर 1 लिटर दूध घेतलेलं होतं, तर त्याची अशी बासुंदी बनलेली आहे. तर ह्याच्यासाठी साधारण 2 तास वेळ गेलेला आहे. तर त्याची ही इतकी बासुंदी तयार झाली आहे. ठीक आहे. 1 लिटर दुधाची केवढी बासुंदी होते ते बघू शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये कुठलं साखरेच्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये दुसरं काहीही मी घातलेलं नाही. जर तुम्हाला इलायची पावडर किंवा दुसरा अजून काही इसेन्स म्हणा किंवा काही आवडत असेल कुठल्याही फ्लेवरचा तर तुम्ही टाकू शकता. पण रिअलमध्ये खरं तर जी दुधाची चव आहे ना ओरिजिनल, त्याचीच बासुंदी खरी खूप छान लागते. तर ट्राय नक्की करून पहा. तरी 1 लिटर दुधाची बासुंदी इतकी बनलेली आहे.